मित्रांनो नमस्कार. आज पुण्यामध्ये एक अनोखी घटना घडली आणि ती घटना किंवा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होतो आहे. खूप दिग्गज मंडळी हा व्हिडिओ शेअर करत आहे आणि सांगत आहे की हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, ईसाई असं काहीही नाही, तर मानवता हाच खरा धर्म आहे. पुण्यात नेमकं काय झालं माहिती आहे? एका ब्राह्मण कुटुंबामध्ये असलेली एक महिला, तिच्या घरामध्ये तिच्या भावाची डेथ होते. तिथे तिला मदत करायला कुणीच नसतं. ती एकटीच महिला असते आणि ह्या वेळेला तिला मदत करायला येतात दोन लोक. एक ख्रिश्चन ज्याचं नाव मायकल आहे आणि एक असतो मुस्लिम कम्युनिटीमधला जावेद नावाचा व्यक्ती. आणि हे दोन व्यक्ती जे आहेत या महिलेला तिच्या भावाचा सगळा अंतिम संस्कार करायला मदत करतात. मी तुम्हाला तो जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो एकदा दाखवते, बघा तुम्हीच. इथे आपल्याला दिसतंय की हे तिघच जण दिसत आहेत. हे दोघं जण बसलेले आहेत आणि ही महिला आहे. आणि हे दोघे जण हिंदू नाही आहेत, एक मुस्लिम आहे आणि ख्रिश्चन आहे. हे दोघंही जण या महिलेच्या धर्माचे नाही आहेत, तिच्या जातीचे नाही आहेत, ते तिचे नातेवाईक किंवा तिचे मित्र नाही आहेत, किंवा ते तिचे शेजारी नेहमीचे बोलण्या चालण्यातले ही लोक नाही आहेत. तरीही ज्या वेळेला अत्यंत गरज असते त्यावेळेला ते लोक धावून आले, तिची मदत केली. हे पाहायला आणि ही गोष्ट ऐकताना सुद्धा मला असं इतकं वेगळं वाटलं. मला असं वाटलं की आजचे आपले राज्यकर्ते कुणीकडे नेत आहेत देशाला आणि राज्याला. आजचे राज्यकर्ते ज्या प्रकारे द्वेष आपल्या मनामध्ये भरत आहेत. तुमच्या व्हॉट्सॲपवर जे हे आय टी सेल, भाजपच्या आय टी सेलवाले जे हिंदू मुसलमान द्वेषाचं विष पेरत आहेत, मुसलमान असे ख्रिश्चन तसे असं म्हणत आहेत, हे लोक किती भयंकर मोठं पाप करतायत मला सांगा. आणि एकीकडे हे दोघं जण आहेत की ज्यांनी दाखवून दिलं की हिंदू मुसलमान असं काही नाही आहे. तुमच्या आतमध्ये माणुसकी आहे तर तोच खरा धर्म आहे. मग मुस्लिम धर्मामध्येही विकृत लोक असतील, ख्रिश्चनमध्येही असतील आणि तेच हिंदू धर्मामध्येही असतील. विकृती हा एक स्वभाव आहे जो सगळ्या धर्मामध्ये असू शकतो. आणि माणुसकी, चांगुलपणा हाही एक स्वभाव आहे जो सगळ्या धर्मामध्ये असतो. सगळ्याच लोकांमध्ये, सगळ्या धर्मातल्या सगळ्या लोकांमध्येही असू शकतो. त्यामुळे हा जो काही व्हिडिओ आहे, हे खरोखर मला ही स्टोरी तुमच्याशी शेअर करावी वाटली. कधीही जेव्हा तुम्हाला हे सांगितलं जातं की मुसलमान असे ख्रिश्चन तसे, तर त्यांना असे उदाहरणं नक्कीच सांगा. याशिवाय नक्कीच मुस्लिममधले किंवा ख्रिश्चनांमधलेही लोक जर असं म्हणत असतील की हिंदू म्हणजे वाईट, तर तुम्हाला माझं सांगणं आहे की हिंदू धर्मामधलेही काही सगळे वाईट नसतात. हिंदू धर्मामधलेही सगळे मुस्लिमांचा द्वेष नाही करत, काटायची मारायची भाषा करत नाहीत. तर हे जे काही आहे अनोखं, या महिलेनी खरोखर जे व्यक्त केलं की हे सगळं झाल्याच्या नंतर मला ते तिचं बोलणं ऐकून असं वाटलं की यार काय वेळ आली होती हिच्यावर. आणि तिला असं झालं असेल की इतकं जगलेली आहे, म्हणजे तिचं वय पण भरपूर वाटतं या महिलेचं. आणि इतकं जगून झाल्याच्या नंतरही कुणीही यावेळेला आपल्याला मदतीला येऊ नये ना, असे दोन लोक यावे की महाराष्ट्रातली जनता आज कल्पना पण करू शकत नाही की असे लोक येऊ शकतात. एकदा बघा ही महिला काय म्हणते. मुसलमान आणि ख्रिश्चन असून सुद्धा मी हिंदू आणि ब्राह्मण असून माझ्याकडे कोणी नसताना माझ्या भावाच्या अंत्यविधीला फार मोठं काम करून सगळा विधी व्यवस्थित यशस्वी पार पाडला. हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे लोक हिंदू आणि मुसलमान करतात ही गोष्ट खरी नाही. हिंदू मुसलमान सगळे देवाची देवाची देणगी आहे. सगळी माणसं आहेत. फक्त माणसाने ह्याच्यामध्ये भेदभेद केलेले. तसं काही नाही. माझ्या वेळेला हिंदू आणि मुसलमानच आले आणि त्यांनी माझ्या भावाच्या मदतीला कोणी नसताना वेळेला धावून येऊन सगळा विधी पूर्ण केला. मी त्यांची कृतज्ञता आयुष्यभर विसरणार नाही. खरंच आहे, हे अशा वेळेला धावून आलेल्या लोकांचं कोण कधी विसरू शकेल का? आता बघा, हे खरंच ओळखीचे नव्हते. हे बघा हा व्यक्ती काय सांगतोय की काय नेमकं झालं होतं आणि हे कसं झालं. मी मायकलसाठी रास्तापेठ 287 हिराईट अपार्टमेंट मध्ये राहतो, दुसऱ्या मजल्यावर. मायकल नाव आहे यांचं. सायंकाळी माझ्या मिसेस उल्कासाठी यांचा मला फोन आला की आपल्या शेजारच्या सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या काकू, त्यांचा भाऊ घरामध्ये मरण पावलेला आहे आणि कोणीच घरात नाहीये. ते एकटेच आहेत, जयश्रीताई, आणि ते अतिशय रडत आहेत. तुम्ही ताबडतोब या, आपल्याला त्यांना मदत करायला लागणार आहे. माझा फोन झाल्यानंतर मी दुसरा फोन जावेदला केला, कारण जावेद त्यांचं कार्य मला माहिती होतं. कोरोनामध्ये देखील त्यांनी अशाच खूप अंत्यविधी केलेले, ज्यांचं कोण नाही ते तर जावेद आहे. आणि मग जावेदला मी हे कोरोनामध्ये पण त्यांचं नाव झालं होतं की ज्यांचं कोणी नाही त्यांचा जावेद आहे.
ज्यांना कोरोनामध्ये कोणी नातेवाईक येत नव्हतं अंत्यविधीला, हात लावत नव्हतं, सगळ्यांना भीती वाटत होती की कोरोना होईल का, त्यावेळेला हा जावेद भाई यांनी खूप लोकांचे अंत्यसंस्कार केलेले आहेत. मला म्हणलं ठीक आहे, तू काही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, आपण त्यांचा अंत्यविधी करूया. सांगितल्याप्रमाणे जावेद माझं बोलणं झाल्यानंतर माझा ते पाऊण तासानंतर ससून पोहोचला जयश्रीताईंकडं. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी मला जावेदनी फोन केला की बाबा तू जे सांगितलं होतं मला त्या ताईंबद्दल, त्या ताईंच्या बाहेर मी डेड हाऊसच्या बाहेर उभा आहे त्या ताईंबरोबर, हे की त्यांच्याशी बोल. ताई मला म्हणले की थँक्यू व्हेरी मच, म्हणले थँक्यू व्हेरी मच, तुमचा मित्र माझ्यापाशी पोहोचला आहे आणि तो संपूर्ण मदत आम्हाला करणार म्हणले. आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी मी देखील जावेद बरोबर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पोहोचलो आणि त्या अंत्यविधीच्या कार्यामध्ये मी माझा सहभागी झालो. जे थडगे झाले, ज्या खबरी झाल्या, त्यांची हरकत झाली, त्यांची काळजी घेतोय आणि त्यांच्या वक्तव्य करतोय. काय नाही, महाराष्ट्रातल्या सर्व जुने हिंदू मुस्लिम जातीय लोकांना मी एक विनंतीच करू शकतो मी की तुम्ही प्रगतीकडे जावा. या दंगलीत, या थडग्यांच्या राजकारणात, खबरींच्या राजकारणात तुमचं काही साध्य होणार नाहीये. हा विषय दोन्ही समाजाने सोडून टाकावा अशी मी विनंती करतो. दोन्ही समाजाने हा किती काय सांगायचं म्हणजे याला. खरं तर त्या महिलेकडे पैसे देऊन पण लोक यायला तयार नव्हते, नातेवाईक नव्हतं, कुणीही नव्हतं. आणि अशा वेळेला हे दोघं जण देवदूतासारखे धावत आले, कुठलाही धर्म पाहिलेला नाही. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्यामध्ये ते आहे. आपण जर एकदम मनाच्या लेवलला जाऊन बघितलं ना तर आपल्याला कळतं की नाही आहे. म्हणजे समजा मी धर्माने हिंदू आहे, मी प्रॅक्टिस करते माझ्या धर्माची, मी दिवा लावते, अगरबत्ती लावते, प्रार्थना म्हणते, पण मी जेव्हा डोळे बंद करून शांत बसते तेव्हा माझ्या आतमध्ये काय असा कुठलाही धर्म नसतो. माझ्या आतमध्ये असतं ते म्हणजे निखळ प्रेम असतं. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं तेच आहे. आपल्या इवन कुठल्याही धर्मातला, कुठल्याही जातीतला असू दे, जर तुमचं मन स्वच्छ असेल ना तर तुमच्या मनामध्ये निखळ प्रेमच असू शकतं चांगल्या लोकांसाठी. आणि अर्थात जे लोक गुन्हा करतात, चुकीचं करतात, त्यांना चूकच म्हटलं पाहिजे. प्रेमाचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की सगळं छान छान बघा, बिलकुल नाही. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला जर आपल्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी असं छान छान म्हणून इंग्रजांकडे पाहिलं असतं की हां छान आहे, जाऊ दे, कशाला आपल्याला लढायचं, भारत स्वतंत्र झाला नसता. त्यामुळे जे सत्य आहे तेही बोलत राहायचं. आणि याशिवाय अशा प्रकारे जे कोणते आपल्याला काय म्हणे असे मोती सापडतात, अशा ज्या काही गोष्टी सापडतात त्यासुद्धा आपण टिपल्या पाहिजे. खरोखर ही स्टोरी मला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केली पाहिजे, त्या सगळ्या लोकांपर्यंत की ज्यांना असं वाटतं की फलाण्या धर्मातले लोक वाईट आणि ह्या धर्मातले चांगले आणि त्या धर्मातले, असं काहीही नाही. खराब असतील तर सगळ्याच धर्मामध्ये आहे आणि चांगले असतील तर सगळ्याच धर्मामध्ये आहे. आज मला हे सांगायचं होतं. थांबते. थँक्यू.